हे स्पष्ट केलेलं आहे कोर्टानं की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची ती दुचाकी होती हे सिद्ध झालेलं नाहीये. कसं बघता आपण याकडे? हे बघा, हे माझ्या सगळे प्रूफ क्लासमध्ये मी ते आणलं की हे जे LML फ्रीडम सायकल माझ्याकडे कधी 2002-3 मध्ये होती, ते गाडी मी 4-5 मध्ये विकून टाकली. इथे LML फ्रीडम मोटरसायकल मिळाली म्हणून ह्याच्यावर जोडून घेतलं की हे अरे कंपनीने फक्त एकच ML मोटरसायकल बनवलं होतं काय? हजारो गाडी बनवली होती. तर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर खोटं होतं. तर गाडीचा असली नंबर काय आहे त्याच्यासाठी गाडीचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर हे रेक्टिफाई करणं, रिस्टोर करणं गरजेचं होता. सायंटिस्ट लोकांनी सुरुवातीला चेसिस नंबर दिसत होता, ज्यावेळी एनालिसिस केलं चेसिस नंबर गायब झाला आणि इंजिन नंबर पूर्णपणे डिटेक्ट नाही झालं, रिस्टोर नाही झालं, म्हणून चेसिस नंबर इंजिन नंबर पूर्ण नाही झालं. कंपनीच्या डेप्टी जनरल मॅनेजर, RTO, डीलर, सब डीलर सगळे सांगतात ज्यापर्यंत चेसिस नंबर आणि इंजिन नंबर टॅली होत नाही त्यापर्यंत तोच गाडी आहे असं सांगता येणार नाही. दुसरा बोलू, गाडी माझ्या नावावर रजिस्टर आहे. गाडी LML फ्रीडम मोटरसायकल GJ5 VR1920 माझ्या नावाने रजिस्टर आहे. तर रजिस्ट्रेशन करायसाठी ते KYC डॉक्युमेंट द्यावं लागतात ना, राहायचा प्रूफ, आमदनीचा प्रूफ, जिथे आम्ही राहतो, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळे द्यावं लागतात. पैसे आम्ही पार्टीला दिलं खरेदी करायचे, ते पैशाच्या काय, तर आमच्या नावाच्या RTA कडे काही रेकॉर्ड नाही की माझ्या नावाने गाडी मी रजिस्टर करून घेतलं. पण प्रश्न असा आहे की मिश्राजी, हे जे तुम्ही आता सांगताय इथं, हे तुम्ही गेली अनेक वर्ष सांगताय, त्यावेळी कोर्टामध्ये नेमकं कशा पद्धतीनं या गोष्टी घेतल्या गेल्या होत्या? नाही बरोबर. जसं तुम्ही आता सांगितलं की यासाठी KYC लागतं, त्या माणसाचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा त्याचे काही दस्तावेजे लागत असतात. नक्कीच तुम्ही हा मुद्दा कोर्टात देखील उपस्थित केला असेल ज्यावेळी आर्ग्युमेंट सुरू होती. त्यावेळी कोर्टामध्ये कशा पद्धतीनं हे पाहिलं गेलं होतं आणि त्यानंतर आत्ताचं हे जे जजमेंट आहे आजचं, त्याकडे आपण कसं पाहता? हे जे आले, RTO आले, LML कंपनीचा मॅनेजर आले, ज्या कंपनी गाडी त्याचा मालक आला, हे सगळ्या लोकांना हे प्रश्न विचारलेला आहे. डीलरला गाडी रजिस्ट्रेशन करायची जबाबदारी असतो. त्याला विचारलं गेलं त्या नावाने तुम्ही कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन करून घेतलं, बोले माझ्याकडे त्याचं काही उत्तर नाहीये. वारसा कोऑपरेटिव्ह बँक सुरतचा चेक त्याला दिलेला आहे. हे वारसा कोऑपरेटिव्ह बँकचा चेक कोणी दिलं, तो कोण माणूस होता जो आपला ते अकाउंटून चेक दिलं, यंत्रणाने त्याच्या काही जबाब वगैरे घेतलेले नाहीये. आणि म्हणून तपास अधिकारी फक्त LML फ्रीडम मोटरसायकल आहे. आणि तुम्हाला एक गोष्टी काही सांगतो, त्याच्यावर खोटा नंबर होता MH15P4572. पिंगले नावाच्या इसमाच्या नावाने 2001 मध्ये खरेदी केला होता. पिंगलेने कुलकर्णीला, देशमुखला, अमुकला, तमुकला 10 लोकांना दिलं. हे 10 लोक साक्षीदार म्हणून तपासले गेले. एकही माणसाने नावाने ट्रान्सफर करून घेतलेले नाही आणि सगळे खोटा दिलेले. आम्ही ताबा पावती दिला, आमची जिम्मेदारी संपली. साध्वी प्रज्ञा सिंग बोलतात विकलं, ताबा पावती दिला, आमची गाडी संपली. तर काय मान्य करायच्या? 10 लोक म्हणतात ताबा पावती दिला, आमची जिम्मेदारी संपली. आमची पण दुसऱ्याला विकलं, आमची पण जबाबदारी संपली. पण नाही, तुम्ही आम्हाला प्रूफ द्या तुम्ही विकता. अरे माझ्या 2007 मध्ये घेतलं, गाडी वगैरे घ्यायची आमच्या, आम्ही जिवंत झालो, आम्हाला जीवन गाडी विकून टाकली मी.